अगं दिदे, बाप दारू पिऊन आलाय. जातो घरी, तुला मार जाते शाळेत. शंकरे, अरे चिमणी आली पण पाखरू काय दिसत नाही. लका संख्या आज राणे दिसना. बोलव बा त्याला 5 मिनिट इकडे. चिमणे, तुझी दिदी नाही आली होय आज? एकटीच चालली शाळेत? अरे दादा, बाप आलाय दारू ढुसून. दीदी गेली घरी. नसती आली तर बापाने तिला मारलं असतं. अगं बाप म्हणतोस होय? बापाला बापच म्हणणार, नाहीतर आई म्हणणार वय. निघ बाया त्या शाळेला कडे ना. चल निघू. लगा राणीसाठी आलो, राणी दिसली नाही. फुकट वेळ गेला. म्हणजे रोज राणी आली की वेळेस पैसे भेटतात ना तुला. अगं गृहपाठाची वही तू आणलीस का ग? अगं माझी गृहपाठाची वही घरीच राहिली. त्या सोन्याने कुठे ठेवली काय माहित. मग तुझ्या दीदीला सांग ना आणायला. माझी दीदी अर्ध्यातूनच गेली घरी, बाप ओरडतो म्हणून. होय का? बर. तुझे पप्पा दारू पितात का ग? नाही बाबा, माझे पप्पा कधीच दारू पित नाहीत. आमचा बाप रोज दारू पिऊन दीदीला हाणतो. बर. अगं 4:30 वाजल्यात. त्या पुरीला साळतनं घेऊन ये. ए राणी, अगं मी बाजाराला जातोय. राणे, ए राणे, चल की आवर, शाळेला जायचंय, उशीर झालाय. राणे, कशाचा विचार करतेस? शंकरचा विचार करतेस ना? तुझ्या मनात काय ते तरी सांग. अगं दीदी त्याचाच विचार करत असेल ना. गप चला, मी नाही त्याचा विचार करत. चला आता शाळा सुटली. अरे शाळा सुटायची वेळ झाली, कधी येते तुझी राणी? अरे थांब की जरा 5 मिनिटं. आली बघ तुझी राणी. नंबर अरे हात मोडेल बास की. अरे तो हाय करतोय सायलीला आणि बघतोय राणीकडे. अरे त्याचं ब्लूटूथ दुसरीकडे कनेक्ट आहे. ब्लूटूथ होय? थांब तुझं ब्लूटूथ काढतो. हे थांब का नाही, डिस्कनेक्ट झालं. जा जा.
किती दिवस अजून खोळ्यागतीच्या मागे फिरणार आहेस ते तुला भाव पण देत नाही दे विषय सोडून. अरे थांब, अजून खूप वेळ आहे. 100% माझी होणार. चिमणे दीदी नाही आली होय? दीदी नाही येणार आता. दीदीचं लग्न ठरवलंय. आता तरी ती जाणार सोड. डोळं उघड आता तरी बघ. त्या बारक्या पोरगीनं पण तुला तेच सांगितलं, ते विषय सोडून ऐक माझं. बाकी तुझी मर्जी, कसं वागायचं तसं वाग. माझ्या मनात ते अजून देखील आहे आणि मी तिची वाट बघणार आणि ती माझी होणार. बघतो. होय ग चिमणे, कुठे चाललीस? घरी चालली. आज शाळा लवकर सुटली. होय, चल मी सोडतो तुला घरी. काढ बॅग. थांब इथेच थांब. हे घे बॅग आणि नीट जा घरी. राणीला सांग मी आलो होतो म्हणून. आज एकटी आली? लवकर आली का? नाही, मला शंकरने सोडलं. आज शाळा लवकर सुटली. बरं जा कपडे बदल. दीदी, तुला शंकर आवडतो का ग? का शंकर तुला काही बोलला का? नाही, त्याचे मित्र बोलले की तो लग्न करणार आहे. तो तुझ्यावर टाइमपास करत होता. जा तू अभ्यास कर, जास्त बोलू नकोस. तेच तर बोललं. बस रे या, आमच्याकडे तरी कधीतरी बघत जा. तू काय हिरो आहेस का? हिरोच आहे असं समज. ए नीट बोल, नाही तर तुझी लायकी तुला दाखवून. तुला माहित आहे का मी कुणाची बहीण आहे? बहीण कोणाची पण असू दे, शेवटी तू माझी प्रेमिक आहेस. थांब तुला दाखवते. इथेच थांबतो. हे बघ, तीच ती मुलगी तिच्यावर शंकरचं लग्न ठरलंय. असू दे, तर आपल्याला काय करायचं? मी थोडीच त्याच्यावर प्रेम करते. आज तू गेला, तुझा दाळ थोडं संकटात. आज तू चुकीच्या माणसा हात उचललाय ना, तुला दाखवतो. उद्या तुझा खेळ संपवतो सगळा पूर्ण. ये थांब, जाऊ दे शंकर. फास्टच. राणी, आज उदास दिसते. आज काय झालं? अगं, शंकरने एका मुलीला गाडीवर घेऊन गेले. तेच तिला वाईट वाटते. चल गपचूप, घरी उशीर होतो. बरं चल, मी निघते. संध्याकाळी बोलू. काय पीठ संपलं काय ग? हे चिमणे, तू इथं थांब, आम्ही पीठ घेऊन येतो बाजारात. चिमणे, आलो ग. राणे, मी जरा जाऊन येतो. तोपर्यंत तू पिठाचा डबा घेऊन घरी जा आणि घरीच जा. आलोच मी. होय रे, ती बघ राणी. लागा तिला आज बघायला पण गेलो नाही मी. आज चांगला मोका आहे. तिला माझ्या मनातलं बोलून टाकतो. टाक बोलून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, बघ ना, तर सकाळपासून ते आहे घाले खोल्या डोक्याचं इथंच फिरतंय. तुझा हातपाय मोडील. अरे मला मारा दम लागतो. बुकना करून टाकील सगळ्यांना. बघ बाबा, नीट जा.
होय का अगं बस सोडतो तुला घरी. नको काय तुझं आणि माझं काय सांग. अगं नाही अगं राणे अगं खरंच खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. बस गाडीवर चल बस. ऐक मला डबा दे तुला धरता येणार नाही. ए राणे राणे अगं अवधस कुठं गेली होती शान खायला हा अगं आईनं जे काळ केलं तसंच तुझी करती वय हा अगं ह्या बापाला जगू द्या नीट. अगं काय चुकले